नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना असायलाच पाहिजे. मी जयेश गांगुडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या या व्हिडिओमध्ये. आज खूपच उशीर झाला आहे ॲक्च्युली. आजपासून मी एका ठिकाणी एका कंपनीत जॉईन केलं आहे ॲक्च्युली. त्याच्यामुळे मला या गोष्टीला उशीर झाला. आणि आज मला एक गोष्ट कळली की जेव्हा सकाळी मी उठलो आणि त्याच्यानंतर मी 1 तास जो उशीर केला त्याच्यामुळे मला आत्ता संध्याकाळी त्याच्यामुळे मला तो 1 तासाची भरपाई करायला लागली, नाही का? म्हणून प्रत्येक गोष्ट ही वेळच्या वेळी होणं खूप गरजेचं आहे आणि त्याची प्रचिती मला आज आलेली आहे. म्हणून कंटाळा येतो माणसाला, पण त्यावेळेस ती गोष्ट जर केली तर पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होऊन जातात. म्हणून एखादी गोष्टी कंटाळवाणी वाटते, एकदम बोरिंग आहे, पण ती करणं जर आवश्यक असेल तर तिला करा. कितीही कंटाळा येऊ द्या, कितीही प्रॉब्लेम येऊ द्या, कितीही अडचण येऊ द्या, कितीही नकोसं वाटू द्या, पण जर ती गोष्ट आवश्यक आहे तर ती त्यावेळेला ती गोष्ट करणं खूप गरजेचं आहे. ती जर त्यावेळेस झाली तर पुढच्या गोष्टी तुमच्या खूप सोप्या होत्या, खूप 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 सोप्या होत्या. म्हणून वेळेला महत्त्व द्या, नाहीतर वेळ तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात घ्या. जर वेळेची कदर आपण केली नाही तर मग जेव्हा वेळ आपल्या कानाखाली मारतो तेव्हा ती आपण सहन करू शकणार नाही, एवढं खतरनाक आहे. वेळ सायलेंटली आपल्याला मागे ढकलत असतो, माहिती आहे का? आपल्याला वाटतं की आपल्याकडे भरपूर वेळ आहे, पण नाही. वेळ आपल्याला सायलेंटली हळूहळू हळूहळू आपलं कशी वर्ष संपवतो आहे आपल्याला कळू देत नाही आणि आपल्याला वाटतं की आपल्याकडे भरपूर वेळ आहे. नाही, तुम्हीच विचार करा. 2020मध्ये कोरोना आला होता, आज 5 वर्ष झाली त्या गोष्टीला. 2025 पण आता 4-5 महिन्यात संपून जाईल, 26 येऊन जाईल. वेळ निघायला वेळ लागत नाही. म्हणून जे करायचं आहे आज आत्ता या क्षणी करा. जे ठरवलेलं आहे, जे मिळवायचं आहे, ज्या गोष्टी करायच्या आहेत ते आज ठरवा, आत्ता ठरवा. प्लॅनिंग करा, रोडमॅप तयार करा आणि त्यानुसार कामाला लागा आणि मिळवा. थांबू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.